हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हुक्स लॉ, ठीक आहे, सो आमचा एक महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला हुक्स लॉ म्हणजे आपण जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतलं तर आपण ज्यावेळेस एखादी स्प्रिंग स्ट्रेच करतो, ठीक आहे, तर जेवढा आपण फोर्स लावतो त्या स्प्रिंगवर, तर तेवढी ती स्प्रिंग स्ट्रेच होते. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट Hooke's law about stretching springs or wires. ठीक आहे. Hooke's law states that the extension is proportional to the force. ठीक आहे. म्हणजे जेवढं फोर्स लावणार तेवढंच एक्सटेन्शन होणार. दॅट इज Hooke's law. ठीक आहे. स्प्रिंग विल गो बॅक टू इट्स ओरिजिनल लेंथ वेन द फोर्स इज रिमूव्ह. आणि ज्यावेळेस आपण तो फोर्स रिमूव्ह करतो तर त्यावेळेस ती जी स्प्रिंग आहे ती बॅक पोझिशनला जाते. तर हे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे Hooke's law. आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर एकदम सिम्पल एक्झाम्पल. ठीक आहे. आता याच्यानंतर जी टेक्निकल डेफिनेशन आपण इथं बघू शकतो की हुक्स लॉ डिफाईन्स द लिनियर रिलेशनशिप बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. ठीक आहे. इट टेल्स अबाउट दी स्ट्रेस अँड स्ट्रेनमधलं जे रिलेशन आहे ते आपल्याला इथं डिटरमाइन करता येऊ शकतं हुक्स लॉच्या नियमानुसार. ठीक आहे. तर स्ट्रेस विल बी इक्वल टू कॅपिटल ई इंटू ॲप्सलॉन. ठीक आहे. ॲप्सलॉन मीन्स स्ट्रेन. ठीक आहे. स्ट्रेन इज नथिंग बट द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू दी लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ठीक आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्ही तर मागचं लेक्चर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सॉमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते लेक्चर बघू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा हे महत्त्वाचं रिलेशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कॅपिटली मॉडुलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्यालाच आपण लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी पण म्हणतो किंवा मग यंग्स मॉडुलस पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा कॅपिटली कॅन बी यूज ओनली इफ अ मटेरियल हॅज लिनियर इलॅस्टिक बिहेवियर. ठीक आहे. त्या केसमध्येच आपण कॅपिटली हा यूज करू शकतो. तर ह्या स्केचमध्ये पण तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. याच्यामध्ये ही जे आपण स्ट्रेस स्ट्रेनची डायग्राम आहे, ठीक आहे, तर ही जी असते तुमची लिमिट इथपर्यंत, तर इथपर्यंत स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो स्ट्रेनच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काही क्वेश्चन्स आहेत जे हुक्स लॉवर विचारलेले. ठीक आहे. हा ॲक्च्युली DFCCIL 2016चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हुक्स लॉ अकॉर्डिंग टू हुक्स लॉ मटेरियल सेड टू बी इलॅस्टिक. ठीक आहे. एखाद्या मटेरियलला आपण इलॅस्टिक केव्हा म्हणू शकतो? इट रिटर्न्स टू दी ओरिजिनल अनलोडेड डायमेन्शन वेन लोड इज रिमूव्ह. ठीक आहे. इट कॅन बी एक्सप्रेस ॲज स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. ठीक आहे. कॉन्स्टंट म्हणजे हे जे रिलेशन आता तुम्ही इथं बघितलं की याला तुम्ही स्ट्रेस डिवाइडेड बाय ॲप्सलॉन म्हणजे स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन विल बी इक्वल टू कॅपिटल ई, अँड कॅपिटल ई इज नथिंग बट युअर कॉन्स्टंट. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही इथं ते रिलेशन वापरू शकता. ठीक आहे. स्ट्रेस इक्वल टू कॅपिटल ई स्मॉल ई. ठीक आहे. त्याच्यानंतर हा DFCCILचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा DFCCIL 2021 आत्ता जी एक्झाम झाली त्याच्यामधले विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. हुक्स लॉ एक्सटेन्शन ऑफ स्प्रिंग ऑर वायर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स अप्लाइड प्रोव्हाइडेड दी लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. जे एक्सटेन्शन आहे ते फक्त तुमच्या प्रोपोर्शनल लिमिटपर्यंतच मर्यादित असतं. ठीक आहे. लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीपर्यंत. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही ते आन्सर तिथं देऊ शकता. त्याच्यानंतर यंग्स मॉड्युलस म्हणजे कॅपिटल ई. ठीक आहे. याच्यावर हा क्वेश्चन विचारलेला आहे. यंग्स मॉड्युलस इज द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ लिनियर इलॅस्टिक सॉलिड मटेरियल विच डिफाईन्स द रिलेशनशिप बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन. ठीक आहे. तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही एक्झाममध्ये इझिली सॉल्व करू शकता विथ द हेल्प ऑफ जस्ट दिस पर्टिक्युलर रिलेशन स्ट्रेस इक्वल टू कॅपिटल ई स्मॉल ई. ठीक आहे. हे एका रिलेशनवर तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व आउट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण DFCCILचाच क्वेश्चन आहे. याच्यामध्ये स्ट्रेसची व्हॅल्यू विचारली तुम्हाला. ठीक आहे. स्ट्रेन गिवन आहे. ठीक आहे. तर फाइंड रिझल्ट. तर याच्यामध्ये स्ट्रेस डिटरमाइन करायचं, तर कॅपिटल ई इक्वल टू अगेन सेम रिलेशन, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून तुम्ही ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. मॉड्युलस. ठीक आहे. यंग्स मॉड्युलस दिलेला म्हणजे कॅपिटल ई दिला, स्ट्रेन पण दिला, तर तुम्ही स्ट्रेस डिटरमाइन करू शकता. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग अँड शेअर व्हिडिओ विथ फ्रेंड्स.